हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे रविवार आणि आम्ही हॉटेलवर जाणार आहे कारण की आमचं हॉटेल स्थलांतरित केले ना तर दुसऱ्या जागेवरती, म्हणजे बघायला. मी जाणार नव्हते, मला पप्पानेच बोलवलं म्हणजे तर मी इकडं माझं काय चाललं मग दाखवते. मी धुवून धुते आता. हाय मम्मी. काही नाही. हाय सगळ्यांना, नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणता काय चाललंय कपडे धुवायची, जायचे हॉटेलवर उरकून. आजपासून आपलं झालं नवीन हॉटेल चालू. काय होते बरं? अगं तू फोनच पडला असता. फोन पडला असता तर मी तुला त्या फोन सारखी तुला पण तोडावली असते. पडलेला धरला मी. फोन काय माझा काय हलका आहे का दरवेळी? या सगळे मन तर पडला तरी फुटत जेवण नाही. करायला तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर आहे. आपलं हॉटेल नवीन हॉटेल आपल्या ह्याच्या समोर आहे, अजिंक्य बाजार इकडं आणि आमचं हॉटेल इकडं. म्हणजे चंदू काका सर आपण त्याच्या दरवायलिंग कुठे मध्ये सांगते. अजिंक्य बाजाराच्या समोर. तुम्ही कधी मला नेलं नाही नाही. सांगते मी त्यांना सांगते. मी गेली अजिंक्य बाजारात पण मला ते रस्ता दाखवणार नाही. मग आपण अजिंक्य बाजारात गेलो ना ग. अजिंक्य बाजार आपण राहायला तिथं होतो. आपण पहिले राहायला तिथं होतो माहिती की मी होती की पाठीमागं तिथं आहे दरवायलिंग. मी होती की ह्याच्यातून खाली यायचं गेट न डायरेक्ट. पण त्याच्या शेजारी अजून एखादं दुकान मोठं सांग की. तिथं कपड्या दुकान आहे, द्वारका कुमार कपड्या दुकान आहे. त्याला सगळ्यांना सांगायला हळूहळू सगळ्यांना कळेल माहिती. या माडशीतच आहे पण आपलं खाली पार्किंगला जागा आहे का तिथे? सीपीएम चौकात होय, पार्किंगला जागा. हो, मस्त पार्किंगला ह्याला सगळं आहे, लय आहे जागा. आता तुला गेल्यावर कळेलच की. रात्री सगळ्यांनी व्हिडिओ बघितला, कोणी बघितला, कोणी नाही काही माहित नाही. पण असो, ज्यांनी बघितलंय त्यांना कळलं असं. ज्यांना नसन बघितलं त्यांना नसन माहिती. पण सगळ्यांना व्यवस्थित सांगते पत्ता. ते आपल्याला पत्ता सांग. व्यवस्थित सांगता येत नाही पण असो. त्याला आता उरकून जायची तयारी चाललेली आहे. रात्री पण खूप उशीर झाला आणि रात्री एवढा पाऊस पावसाने ते नुकूच झालेली. काय त्या पावसाला तर कळानाच कवर येतोय आणि कवर काय करतोय नाही. जी पाऊस जी चालू झाला नुसती आपदा. लय पाऊस तिथं तर लय पावसाने लवकर घरी पण येता येईना. टू व्हीलर वर कसं यायचं. मग सकाळी आलं तर आम्ही आलो पहाटे. आता सगळे उरकले. पहाटे आलता होय. आता सगळे उरकले आणि काय माहिती इकडेच तुम्हाला येत राहतील व्हिडिओ सगळ्यांना. सगळीच जायचं आता. बापूला न्यायचं, आत्याला पण बघायला घेऊन जायचंय. मामाच्या आहे बापू 2 सोबत रस्त्याला. एकदा आता आम्हाला ज्ञानूला घेतात आणि एकदा मामाच्याला आजीला घेऊन थोड्या वेळ थांबून माघारी असं करावं लागेल. हा, म्हणजे आज परत काय होतं, आजीला पण जायला वेळ भेटत नाही आणि यायचं म्हटलं तर आजी का नाही येतच नाही कारण की आजीला मटणाचा हे होत नाही ना. त्यामुळे आजीला पण घेऊन जायचं. सगळं आवरलंय, सगळं व्यवस्थित केलंय. नीट लावून आलोय रात्री. लय 11 वाजता लावत होते सगळं सामान व्यवस्थित. भांडी मी तरी नाहीत लावली किचन मध्ये पण हळूहळू होईल. पण मम्मी चुली कुठे मांडायची तिथं? एका दिवसात काय होतंय. होय, चुलीवरच्या तिथं टेरेसला वर जाईल. टेरेस वरती चुली मांडायचं. कुठं माहिती पण ते गरम होईल ना टेरेस. नाही कुठलं हाय ती धूर बाहेर निघायचं ते आख्या ह्याच्यात आहे. ते नाही म्हणत मी. त्याच्यावर आहे काय हे पण टेरेस वरती ती खालचं हे गरम होईल ना. माती आणि आपल्या शिगड्याच्या पाळशावल्या शिगड्या भाकरी करायला
बऱ्याच जणांना माहिती आहे कोळसा टाकला की ती शिगडी भाकरी देतात. आम्ही घेतली बघा त्या दिवशी एक, तुम्हाला दाखवल्या असं तसल्या शिगड्या येतात आता भाकरी करायला. ती पण सरपणावल्या शिगड्या येतात. कुणाला काय म्हणतात बापू? काय माहिती. आजीचं काय चाललंय पण दाखवते तुम्हाला. आजीची देवपूजा चालली असेल. हा माघारी पावसाने ना. काय म्हणता बापू? काय नाही बाळ्या, गेल तू ताईला आणायला बनसुड्याच्या इकडे होती. बायला केलंय आडमीत इंदापूरला. का काय झालं आजीला? हा त्याचं मानगुट दुखतय. जायचंय आता संध्याकाळी जातो दवाखान्यात. थोरल्या बहिणीला आमच्या बरं नाही बघा. त्यांच्या ते गायला काय ते मानगुट ना. दुखतंय जरा. आता वय झाल्यावर तसलंच होतं कोणाचं बी. येऊ असू द्या कसं असेल तसं. हो बर. आता गेल तू पण नाही. काल पडली गाठ, आज गेली सकाळी. चलो का मग? हा. नमस्कार. समद्यांना पाऊस झाला पदशीर. काळजी नाही आता 15 दिवस. रानात करायचे होते कोथमीर भाजी पण आता शांत राहायचं. हा हा. नमस्कार काका मामा समद्यांना तुम्हाला. हा. नीट धरीत जा, नाही तर काढीतच जाऊ नको. धरती की नाही काय धरती? बापू हा. तुम्ही नीट दिसताय. जाऊ द्या कसं असेल तसं. हो रेस मला सोडायला जायचंय आता. हो असू द्या. चला मग. हा